आज आपण मेथीची भाजी बनवणार आहोत। तर इथे मेथी मी अशी छान निवडून 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेली आहे। इथे बघू शकता असे छान ताजी मेथी मिळालेली आहे आपल्याला। तर इथे मी 1 वाटी शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे, हिरवी मिरची, लसूण आणि ह्या वाटणमध्ये पण मी लसूण दळून घेतलेला आहे। तर चला आपण गॅसवर कढई ठेवून घेऊयात। मी गॅसवर कढई ठेवून घेतलेली आहे। तर चला आता याच्यामध्ये आपण 2 चमचे तेल टाकून घेऊ। तर इथे बघू शकता 2 चमचे आपण गोड तेल टाकून घेतलेलं आहे। तर 1 चमचा आपण इथे जिरे टाकून घ्यायचे। तेल आपलं तापून झालेलं आहे की जिरे टाकून घ्यायचे। जिरे छान असे परतून घ्यायचे। नंतर आपण लसूण टाकून घ्यायचा। लसूण छान असा लाल होऊ द्यायचा। तर चला आता लसूण पण असा लाल झालेला आहे, बघू शकता। तर याच्यामध्ये आपण हिरवी मिरची टाकून घ्यायची। हिरवी मिरचीला छान परतून घ्यायचं। तर इथे बघू शकता हिरवी मिरची पण आपली छान अशी परतून झालेली आहे। तर आता हे 1 वाटी शेंगदाण्याचं कूट मी याच्यात टाकून घेतलेलं आहे। इथे बघू शकता शेंगदाण्याचं कूट पण छान मिक्स करून घ्यायचे, परतून घ्यायचे। याच्यात थोडं पाणी टाकून घ्यायचं। दोन्ही म्हणून आपण याच्यात थोडंसं पाणी टाकून घेतलेलं आहे। अशा पद्धतीने त्याला छान शिजवून घ्यायचं आता। तर इथे बघू शकता आपल्या वाटणला असं छान तेल सुटलेलं आहे। तर आता याच्यामध्ये आपण मेथीची भाजी अशी बारीक कापून टाकायची किंवा कुस्करून पण टाकू शकता। तुम्हाला जशी आवडेल तशी तुम्ही टाकू शकता। तर इथे अशी मी थोडी मेथीची भाजी टाकते। अशी पूर्ण आपण मेथीची भाजी टाकून घ्यायची, मिक्स करून घ्यायची ह्या अशा पद्धतीने। तर इथे बघू शकता सगळी भाजी आपण अशी बारीक कापून टाकलेली आहे। याला छान अशी मिक्स करून घ्यायची आता आणि याला छान असं एखादा ग्लास पाणी टाकून छान अशी शिजवून घ्यायची मस्त। अशी छान आपली भाजी मेथीची भाजी तयार होते। याला आपल्या आवडीनुसार तुम्ही करू शकता। तर इथं मी अशा पद्धतीने करते। जर माझी व्हिडिओ रेसिपी आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा। असेच तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओज बघायला मिळतील। तर याला आता आपण 15-20 मिनिटं असे छान शिजवून घ्यायची घट्ट। तर चला आपण आवश्यकतेनुसार याच्यामध्ये मीठ टाकून घ्यायचं। तर इथे बघू शकता मी 1 चमचा मीठ टाकते। अंदाजानुसार टाकलं तरी चालतं। मीठ टाकल्यानंतर याला छान असे मिक्स करून घ्यायची अशा पद्धतीने आणि याला छान अशी 15-20 मिनिटं अशी छान शिजवून घ्यायची।